आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. हं? तर मंडळी, या कार्यक्रमात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही मंडळी चांगला प्रतिसाद देत आहात याबद्दल. तर मंडळी, आपण मागील भागामध्ये ऐकलं की जी मठाची जमीन असेल, जागा असेल, अथवा संन्याशाचं काही असेल, असं बऱ्याच गोष्टी, अगर बुडत्या घरचं, त्याच्यामध्ये आपण कोणता व्यक्ती मेल्यानंतर तसं जी आत्मा, या गोष्टी बी तुम्ही मागील भागामध्ये ऐकल्यात. हं? तर तसंच मी याबद्दल खूप अभ्यास केला. कसं, हे जे मृत झालेले व्यक्ती असतात ना, जी संन्याशी असो अथवा कुठले मठातले असतील, कुणी महाराज लोक असतील. हं? कारण एक माझा छंद होता. हं? आता प्रत्येकाला कसा वेगवेगळा छंद असतो, तसा मला एक छंद लागलेला होता की खरंच का बरं असे अतृप्त आत्मे असतात का? हे भूत म्हणजे काय प्रकारे? मी बारकाईनं अभ्यास करत होतो. आणि समजा कुठं अशी घटना घडली की समजा एखाद्याला आपल्याला माहीत आहे, त्याच्या घरामध्ये, अगर त्याच्या घरामध्ये अशी अशी इस्टेट आलेली. आता ही जास्त लोकांच्या संपर्कात असल्यामुळं अशा गोष्टी मला माहीत होत होत्या आणि मी त्याचा बारकाईनं अभ्यास करत असे. आता ती एखाद्या बुडत्या घरचं अथवा एखाद्या मठाचं आलेलं आहे, त्यांच्याकडे अगर त्यांच्यात कोणी संन्याशी राहिलेलं आहे, त्याचं काही वापरतात हे लोक, तर त्यांना काय त्याचा परिणाम होतो का, दोष लागतोय का, दोष लागल्यानंतर त्यांच्यात घरामध्ये काय होतं प्रकार, आर्थिक बाजूच्या काय होतं, ह्याचा मी बारकाईनं अभ्यास करत असत. आणि हे अभ्यास बऱ्यापैकी झालेला होता आणि अजूनही करतो. आता मी काही बंद नाही माझं. कारण कसं असतं, कुठलीही गोष्ट आपण अनुभवातून शिकत असतो. तुम्ही तुमच्या कामामध्ये जसा तुम्हाला तुमच्या कामाचा अनुभव येतो, त्या पद्धतीनं तुम्ही पण शिकत असता तुमच्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे. तसंही माझं काम बी होतं, छंद बी होता, आवड बी होती. आणि ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे माझे हे मला येऊन जाऊन काय, हेच लक्ष कशानं काय होतं आणि त्याच्यावर उपाय काय करायचा, हं? हे सतत माझ्या डोक्यामध्ये असल्याने या गोष्टीचं ज्ञान मला खूप प्राप्त झालं. हं? आणि जसं मी आता या क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच लोकांचा संपर्क व्हायला, काही लोक माझे समजा जवळीक झाली. हं? म्हणजे फार जवळीक साधायला लागले. समजा काही गोष्टीमुळे, कुठल्या त्यांचा प्रॉब्लेममुळे, अगर काही माझ्याकडे आपुलकी दाखवणं, म्हणून मला कधी त्या लोकांबद्दल मला अतिशय प्रेम वाटायचं की बाबा यांचं असं काही कुठं होऊ नये. कारण ज्यावेळेस कधी जास्त संपर्क आला माणसाचा की बोलून जातं सहजरित्या, कोणीही बोलतं. आता मी तुमच्याशी बोलायला लागलो तर मी तुम्हाला माझ्या काही वैयक्तिक गोष्टी बी बोलू शकतो. तुम्ही लोक बी जास्त आपण संबंध आल्यानंतर माणूस बोलतो. एक एक माणसाची वृत्ती येते की एकामेकाला आपण काही गोष्टी सांगतो, जी बऱ्याच गोष्टी गुप्त असतात, अशा काही न सांगायसारख्या बी गोष्टी आपण बोलतो एकदम एकामेकावर विश्वास असल्यानंतर. हं? तसा प्रकार माझ्या बाबतीत बी होत होता. कारण माझे जे संबंधित लोक आहेत, जवळ वाटायचे, मैत्रीतल्या मैत्रिणी वगैरे असं म्हणतो ना आपण, मित्र मैत्रिणी, अगं जवळचे, अति जवळचे वाटतात की ही लोक खूप आपल्या जवळचे आहेत, आपण त्यांना काही बोलतो, विश्वासानं बोलतो. मग ते लोक समजा आपल्याला ज्यावेळेस आपल्याबद्दल विश्वास वाटतो समोरच्या व्यक्तीला, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला सर्व काही सांगते. सर्व काही सांगते, तिचे प्रॉब्लेम सांगते की अमुक झालं होतं, असं झालं तसं. मग माझं नकळतपणे काय, माझी वृत्ती तशी असल्यामुळे माझं समजा अमुक गोष्ट बोलायला लागलं की माझ्या डोक्यामध्ये ती चालू असायचं, अरे मग ही गोष्ट असंच असल्यामुळे हिला हा प्रॉब्लेम, अगर ह्याला हा प्रॉब्लेम आहे. हं? हे
ऑटोमॅटिक होणाऱ्या गोष्टी मग माणूस सहजरित्या काही गुप्त गोष्टी बी सांगतो. कधी काही सांगायसारखं नसतात की बाबा चार माणसात सांगितल्या ही गोष्ट तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून काही सांगत. पण माणसं ज्यावेळेस भावूक होतात त्यावेळेस सहजरित्या कुणीही बोलून जातं. हं? मग ते मला समजा माहीत झालं की मग मी सांगायचो की बाबा ही घटना अशी अशी, तुम्हाला अमुक हा त्रास असा असा ह्या गोष्टीमुळे होतो. तुमच्या घरामध्ये समजा अतृप्त आत्म्याचा वास आहे, अथवा तुमच्या पूर्वजांनी तुमच्या घरामध्ये अमुक अमुक वस्तू आणली असेल, अथवा काही वापरात आल्यामुळे हा एक त्रास होतोय तुम्हाला. हं? मग अशा गोष्टी मी बोलत, कारण कधीही आपुलकी वाटली माणसाला की आपलं वाटतं की याचं चांगलं व्हावं, याला जो त्रास होतो तो दूर व्हावा यासाठी आपण सहजरित्या बोलतो. आणि माझा स्वभाव येतो की आपल्याकडे मला समजा एखाद्यानं माझ्यावर खूप विश्वास टाकला तर मी त्याला खूप काही सांगतो, म्हणजे त्याचं नुकसान होऊ नये, त्याला चांगलं. तर या पद्धतीने मी असं सांगत राहिलो. मी पूर्वीचं बोलतोय तुम्हाला. तर मग मी समजा जवळचे समजा नातलगात बी बोलत असं की बाबा मला आपुलकी वाटली की अरे बाबा ह्याला या गोष्टीमुळे त्रास होतो, तर मी त्यांना सांगितलं. ते गोष्टी त्यांना खरं वाटत तसं. सगळ्यात मोठा म्हणजे जवळजवळ जरी आपण इतकं जीव तोडून मनातून जरी सांगत असलो तरी त्या समोरच्या व्यक्तीला तो विश्वास वाटत नसे, हे मला त्यावेळेस बी कळत असे. कळत नव्हतं असं नाही. हं? पण काय सांगायची वृत्ती. मग सांगत असल्यामुळं ती लोक करत नसत काही, की त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या घरात असं केलं तर त्यांना खोटं वाटायचं त्या गोष्टी. हे आत्माचा त्रास आहे असं तसं, तर ते मान्य करत नव्हते. आता झालं काय, आता म्हणजे त्यांना देवानं माझ्या समजा संकेतानं वगैरे माझ्या रूपानं त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही असं असं करताय त्याच्यामुळं हा प्रकार होतोय, अगर तुमच्यात असं झालंय म्हणून असं झालं. मी सांगायचं ना. हं? मी सांगत असे, पण समोरची व्यक्ती ही विश्वासच ठेवत नसे. बऱ्याच वेळ काही ज्याने ठेवला ना, ज्या मंडळीने विश्वास माझ्यावर ठेवला खरंच, तर त्यांचं कल्याणच झालं. कारण मी काही देव वगैरे नाही, फक्त त्यातला एक अभ्यासक माणूस आहे. हं? एक अभ्यास केलेला त्या गोष्टीचा. मला देव म्हणून असं म्हणायचं काही गरज नाही आणि मी सर्वसाधारणच माणूस आहे. पण मी ज्यावेळेस ज्या लोकांना माझ्यामध्ये काहीतरी आहे गुण हे समजू लागलं आणि त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर आणि त्यातून ते त्यांच्या संकटातून ते बाहेर पडले. हं? आणि मग मी अशा संकटातून बाहेर पडले. पण जे काही होते ज्यांनी माझ्यावर विश्वासच दाखवला नाही, नुसतं होला हो म्हणायचे, सांगू ऐकून घ्यायचे आणि आहे तसंच स्थितीमध्ये ठेवायचे ते. मग याचा परिणाम काय झाला आज म्हणजे आताच्या काळामध्ये त्यांचा अलीकडे त्याचा वाईट परिणाम झाला. मी जी पूर्वी सांगून ठेवलं होतं की त्या अमुक ह्या गोष्टीमुळे असं होणार आहे तुमच्यात, तर ते विश्वास वाटत नव्हता या गोष्टीचा. कारण भविष्य भूत भविष्य हा सर्व गोष्टी कळत असत ना. पण मला वाईट अनुभव आले. मला ज्या समोरच्या व्यक्तीबद्दल तळमळ वाटायची त्या लोकांना मी सांगितलं की बाबा तुम्हाला असं असं होऊ शकतो, तर त्यावेळेस त्या लोकांना राग आला माझा. हा निगेटिव्ह विचारनं बोलतो. माणसाला किंमत येत नाही. आपण कितीही खरं बोललो तरी वाटत नाही. पण आज ते लोक आता माझ्या मागं लागले की नाही तुम्ही म्हणलात असं झालं जातच होईल. अरे बाबा मग मी त्यावेळेस सांगितलं होतं ना तुला. मी पूर्वी सांगितलं होतं की बाबा रे तुझ्या घरामध्ये असं असं होऊ शकतं, अगर तुझे मुलं अमुक अमुक ह्या गोष्टीमुळे असं होणार, मुलं बिघडतील, अगर मुलं तुझे ऐकणार नाहीत, तुला पुन्हा पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. तुझे मुलं शिकणार नाहीत, हां त्यांचं अभ्यासावर लक्ष नाही. आपण जर असं सांगितलं ना की बाबा आता समजा कसं असतं अंतर्ज्ञान असतं की हा मुलं अभ्यास करत नाही अगर काही करतात असं कळतं ना, कारण एखाद्यावर आपण सर्च करायला लागलो तर हे गोष्टी कळतात मला. तर मी ज्यावेळेस म्हणायचं ना हे तुमचा अमुक अमुक मुलगा
हे अभ्यासात त्याचं लक्ष नाही बरं का, जाहीर बाहेर मित्रामध्ये जास्त असतो. आणि मग ज्यावेळेस अशी गोष्ट सांगितली की ते समोरच्या व्यक्तीला राग यायचा त्या गोष्टीचा. अरे ह्या आपल्या मुलाबद्दल हा माणूस आपण किती त्याच्यावर विश्वास ठेवतो, हा असं का बोलतो, हा नकारात्मक विचारानं बोलतोय, हा समज त्यांच्यामध्ये असायचा. हं? मला वाईट वाटायचं त्यांना, म्हणजे सांगून जर यांना लक्षात येत नाही, मग या अशा गोष्टीमुळं माझ्यापासून असे लोक दूर गेले. काय, मी नकारात्मक बोलतो हा त्यांचा समज होता. पण तसं काही नव्हतं. तुम्हाला सांगायचं मंडळी, तसं काही नव्हतं. मला जे दिसतं, मला जे कळतं, या गोष्टी मी बोलत असे. हं? आता जरी देवानं ज्ञान दिलं असलं मला, तरी त्या ज्ञानाचा मला खूप त्रास पण होतो. खूप त्रास होतो. कारण आपण खरं बोलायला जातो आणि खरं बोललेलं समोरच्याला ते पचवता येत नाही, सहन करण्याची क्षमता नसते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. कारण ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते, तुटते, कारण आपण खरं बोलतो. हे म्हणतात ना, खरं कधी बोलू नये, ही म्हण आहे एक आपल्याकडे. हा म्हणजे ह्या म्हणीचा मला बऱ्याच वेळेस अनुभव आला. आपण खरं बोलायला गेलो होत, तर त्याचा गैरअर्थ काढला जायचा. मी नकारात्मक बोलतोय, पण बाबांनो, हे नकारात्मक नव्हतं, तुम्हाला पुढे होणाऱ्या घटनेची सूचना देत होतो. तुम्हाला ही असे वाईट अनुभव येतात. तुम्हा लोकांना वाटतं की महाराज झालं म्हणजे यांना खूप ही लोक फार, म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, चांगलं सांगायला सुद्धा जमत नाही. पण मला हे जरी कळत असलं तरी मी माझी पद्धत काही सोडत नव्हतो. मी सांगतच राहायचे. विचारलं अगर काही बोलले की मी ही अशी अशी घटना आहे, तिचं वाईट खूप खूप लोकांना, तुम्हाला मागील भागात सुद्धा मी अशा गोष्टी सांगितल्या की मला या गोष्टी काही कळत असल्यामुळं मी दुश्मन झालो लोकांचा. दुश्मन झालो. पण माझं मन, माझ्या मनाला वाटतं की आपण त्यांचं नुकसान नाही, आपण फक्त मार्ग दाखवत गेलो, आपण मार्ग सांगतो. मार्ग सांगण्याचं काम आहे आपलं. काम चांगलं, आपण कुणाला समजायला राग येऊ अथवा काही हो. आता काही लोकांना सवय असते की वरच्या वर गोड गोड बोलायची, आणि आमचं कडू वाटतं, कारण आम्हाला ते एखाद्याची फसवणूक होऊ नये, एखाद्याचं नुकसान होऊ नये, या उद्देशानं आम्ही बोलत असत, आणि हे बोलणंच समोरच्याला लागत असे. तर मंडळी, सांगायचं म्हणजे हे समजा आत्मकथनामध्ये मी ही का सांगतो गोष्टी की मला काही वाईट अनुभव आले, खूप वाईट अनुभव आले अशी. ही चांगलं सांगितलेलं लोकांना पटत नाही, काही होत नाही. खूप खूप वाईट वाटतं कधी कधी, निराश होतो की बाबा, अरे आपण खरं किती सांगू खूप खूप लोकांना. आणि जास्तीत जास्त जवळचे म्हणा, जवळचे तसेच नातलगामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम झाला माझा. नातलगामध्ये माझं तोंडच नीट नाही म्हणतो असतो मी कधी कधी, कारण मी सहजरित्या बोलून जातो. आता ही काय वाचाशुद्धीचा हा प्रकार असल्यामुळे काय होतं, मी कधी मनात ठरवलं नसतं की याला लागल, याला वाईट वाटल, अगर काही त्याचं काहीच मला विचार येत नव्हता. कसं मला ती अनुभव नव्हते की लोकांना कसं समजावून सांगायचं. कधी म्हणजे की बाबा हे खरं आहे, पण खरं सांगण्याची एक पद्धत असते. खरं जरी असलं तर असले तर सांगायला त्याचं एक ज्ञान वेगळंच लागतं. ते ज्ञान माझ्याकडे नव्हतं. आता थोडंफार आलंय, थोडंफार आलंय, जास्त नाही, थोडंफार आलेलं आहे. हे ज्ञान नसलं की आपलं खरं जरी असलं तरी लोकांना ती रुजत नाही. मला एक गोष्ट आठवली, मी एक गोष्ट ऐकली होती लहानपणीच, तर ती तुम्हाला मी गोष्ट इथं सांगतो. कारण ही एक आत्मकथन आहे, आणि ह्या आत्मकथनामध्ये अशा काही गोष्टी पण सांगायला पाहिजेत, म्हणजे तुमच्या बी लक्षात येईल. तर एक मी गोष्ट ऐकली, त्या गोष्टीमध्ये एक राजा असतो, आणि तो राजा
त्याला एक अचानकपणे वाटतं की काहीतरी त्याच्या मनात येतं की तो म्हणतो मधल्या त्याचं जे भविष्यकार असतात. पूर्वी राजे ही महाराजे काय करायचे, आपल्या महालामध्ये राज्यामध्ये भविष्यकार सगळे लोकांना ते ठेवलेलं असायचं. मग त्यांच्याकडे जे एक राज दरबारातला जो भविष्यकार होता त्याला सहज बोलून घेतलं दरबारामध्ये आणि त्यांना विचारलं. काय, राजाने विचारलं त्या भविष्यकाराला की अरे, माझं मरण कधी आहे रे महाराज. आता मग ते सहजरित्या आमच्यासारखं गेला सांगून, जे त्याला बघितली कुंडली, की महाराज म्हणले तुमचं मरण लवकरच येणार आहे, मला मरण लवकरच आहे. मग तो राजा आहे, राजाला त्याचा राग आला आणि त्यानं लगेच त्याचं मुंडकं उडवून टाकलं. झाला. पण राजाच्या मनामध्ये त्याला नष्ट केलं. खरं त्याला आवडलं नाही, त्यानं चुकीचं वाटलं त्याचं भविष्य, त्याला उडवलं. पण राजाच्या मनामध्ये एक दुखदुख राहिली. अरे, खरंच का मरण असेल का? म्हणून त्यानं इतर जी भविष्यकार होते, कुंडली पाहणारे लोक होते, त्यांना आसपासच्या ह्याच्यामध्ये दवंडी पिटवली आणि त्यांना वेगवेगळ्या लोकांना बोलवून घेतलं. मग असंच याच्यासारखं जी पाहिली कुंडली की सांगायची, महाराज तुमचं म्हणजे मृत्यू हा जवळ आलेला आहे, असं म्हणलं की त्याचं मुंडकं उडवतं. असे 2-4 झाले कार्यक्रम. मग लोकांना ही गोष्ट कळली आणि मग लोक जी होते त्यांना मग एक बक्षीस ठेवलं. पण त्याची इच्छा होती की आपल्याला खरंच काय, असं बरेच जण सांगायचं म्हणजे अमुक तर त्याचं आतीच वाढलं, खरंच का माझं मरण आहे का, अथवा माझा मृत्यू जवळ आहे का. आणि ही बातमी आजूबाजूच्या राज्यामध्ये पसरली आणि ते मग तिथला एक भविष्यकार होता. आता त्या भविष्यकारानं ऐकलं की राजाला जर खरं भविष्य सांगितलं आणि जर तसंच वाईट सांगितलेलं असेल तर तो राजा मुंडे उडवतो. हे ऐकून होता. पण राजानं एक बक्षीस ठेवलं होतं, सोन्याच्या मोहरा. 100 सोन्याच्या मोहरा द्यायचं जो माझं भविष्य सांगेल त्याला. मग त्या भविष्यकार हा चतुर भविष्यकार होता, आमच्यासारखा नव्हता सरळ मार्गी जाणारा. तो चतुर होता. कारण आम्ही सरळ मार्गी गेलोत, आम्ही मुंडके ओढून घेतले आमचे. तो सरळ मार्गी भविष्यकार असल्या नव्हता आणि आम्ही सरळ मार्गी होतो, यातला फरक बघा. आता चतुर भविष्यकार होता तो, आणि तो चतुर भविष्यकार असल्याने तो आला दरबारामध्ये. दरबारात आल्यानंतर त्यानं राजाला मुजरा केला आणि पाहिलं, त्याची जन्मपत्रिका राजांची, महाराजांची पत्रिका घेतली समोर आणि सांगितलं भविष्यकाराने, महाराज बघा, आता सांगण्याची पद्धत आम्हाला ती जमली नाही पद्धत. सांगितलं, महाराज तुम्ही किती भाग्यवान आहात हो. मग पहिल्या टप्प्यात राजा खुश झाला. राजा खुश झाल्या त्यानं बक्षीस म्हणून 10 मोहरा सोन्याच्या दिल्या. पुढे सांगा. म्हणले तुमच्यासारखा भाग्यवान आज आपल्या आसपासच्या राज्यामध्ये सुद्धा नाही. खूप भाग्यवान आहेत तुम्ही. असा योग दुर्मिळ असतो आणि तो योग तुमच्याकडे जुळून आलेला आहे. ही वाक्य बोलल्या बोलल्या परत राजाला अजून जरा हुरूप आला आणि राजानं अजून 10 मोहरा द्यायला सांगितल्या शिपायाला. मग ती मोहरा दिल्या भविष्यकारला. म्हणजे पुढे पुढे काय, अजून पुढे ह्याच्या डोक्यात राजाच्या एकच होतं की आपलं मरण सांगतंय का नाही. मरणाविषयी त्याला उत्सुकता होती ना. मग पुढे सांगा ना. म्हणले हा योग दुर्मिळ आहे आणि तो योग तुमचा लवकर जुळून आला आहे. म्हणजे कोणता योग. राजाने विचारलं त्या भविष्यकाराला की बाबा कोणता योग आहे हा. तर त्यावेळेस भविष्यकाराने उत्तर दिलं, महाराज असा योग आहे की तुमचे पूर्वज, लक्षात घ्या वाक्यरचना,
तुमचे पूर्वज तुमची खूप आठवण काढतायत. राजा खुश, अजून 10 मोहरा. तुमचे पूर्वज तुमची आठवण काढत आहेत. तुमचे आई वडील तर खूप खूप तुमची आठवण काढतात. पुन्हा राजाला चिवाला अजून मोहरा टाकल्या. पुढे 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 सांगा महाराज. पुढे तर ते तुमचे आई वडील तुमची खूप आठवण काढतात. तुम्ही त्यांचे आवडते सुपुत्र आहोत. दिल्या मोहरा अजून. तो राजाला फोगवायला लागला. तो हरभऱ्याच्या झाडावर चढवायला म्हणतात ना, ते असं. मग राजा खुशच होत चालला वरचीवर. म्हणजे सांगा बर, मग तुमच्या आई वडिलांना वाटतं, पूर्वजांना वाटतं की आपली भेट कधी होईल. त्याच्यामुळे ती तुमची वाट पाहत आहेत. आणि तोच योग हा लवकर जुळून आलेला आहे. तुमच्या पूर्वजाची, तुमच्या आई वडिलाची लवकरच भेट होणार आहे. हा चांगला दुर्मिळ योग हा तुमच्या भाग्यात आहे आणि तो लवकरच जुळून आलेला आहे. तुम्ही लक्षात घेतलं का ही गोष्ट, की तो योग. आता तुम्ही जर शहाणे असताल तर तुम्हाला हे समजलं असतं कसं बोललंय ते. की म्हणजे तुमच्या पूर्वजाकडे, तुमच्या आई वडिलाकडे भेटण्याचा योग, म्हणजे पूर्वज म्हणजे गेलेले, लक्षात घ्या, मृत्यू झालेलाच बोलतोय. आई वडील वारलेले, त्यांची भेट होणार म्हणजे आता हे कुठं जाणार, ह्याचं काय होणार आहे. याचं सुद्धा म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू हा आहे, मृत्यू योग आलेला आहे. पण सांगण्याची पद्धत कशी केली, हे जी सांगण्याची पद्धत हेच आम्हाला जमली नाही. आम्हाला ह्या गोष्टी माहीत होत्या, पण आमचं मन विचित्र हो. आम्हाला काही तुमच्याकडून कुणाकडून काढायचं नव्हतं. या व्यक्तीला काढायचं होतं ना, मोहरा काढायचे होत्या, राजाला खुश ठेवायचं. तसं मला कुणाला खुश ठेवताच आलं नाही. माझ्या जवळच्या लोकांनाही, माझ्या ज्याच्यावर विश्वास होता अशा लोकांना खुश करता आलं नाही. मी जे सरळ सरळ काय होतं ते सांगत गेलो आणि त्यांचा जानी दुश्मन झालो. आणि हे कला माझ्याकडे अवगत नव्हती. मी जरी ही गोष्ट तुम्हाला सांगत होती, ही गोष्ट पूर्वीच खूप लहानपणी वाचलेली होती, पण ही गोष्टीचं मी अनुकरण केलं नाही. कारण माझं मेंदू त्या पद्धतीने काम करत नव्हता. कारण माझी जी तळमळ, समोरच्या व्यक्तीला जी त्रास होतो ते त्रास दूर व्हावा, ही जी तळमळ ही ते मला म्हणजे बेचली म्हणा माझ्यावर. आणि हे मला कधी जमलं नाही. आणि मी खरं तेच आहे, डायरेक्टली सांगण्याची पद्धत वापरत गेलो. तर आता थोडं मला कळालं की डायरेक्ट अशा काही गोष्टी असतात, अशा काही घटना असतात, असं काही होणारे नुकसानकारक होणाऱ्या गोष्टी डायरेक्ट सांगायच्या नसतात. हे मला आता थोडं कळतंय. म्हणून मी बऱ्याच वेळेस आवर घालण्याचा प्रयत्न करतो, पण कधीतरी निष्ठती ती गोष्ट माझ्या हातून होते, निष्ठून जाते. तर आता थोडंसं झालोय मी हुशार, थोडासा की मी जरा सांगताना तशी जर घटना, आता माझ्याकडे कुणाच्या मृत्यूच्या संदर्भात कुठं काही, अगर काही समजा कुणी सिरियस असतं दवाखान्यामध्ये, काही असतं, आता ते कळतं आपल्याला की ह्याचा वरी जाण्याचा मार्ग आहे, पण मी आता म्हणत नाही, तसं बिलकुल म्हणत नाही. नाही काय, होईल, ठीक आहे, होत राहील, होतील, याच्यातून बाहेर पडतं का. नको बाबा, बुसकीने झाला मृत्यू, फिरतो तरी महाराज म्हणलं होतं मृत्यू होणार आहे म्हणून. याचं आता ते काय मुंडकं नाहीत, पण झाले दुश्मन माझे अजून. म्हणजे ह्यांच्या तोंडात काय वाचा शुद्धी, आणि हिनी म्हणले म्हणूनच आमच्या माणसाचा मृत्यू झाला, हे म्हणायला नको. आता ह्या गोष्टी आता बऱ्याच वेळेस माझ्याकडून बऱ्याच घटना बी झाल्या. एखाद्याची मुलीचं मला तिचे लक्षणं जरा खराब वाटली. म्हणजे लक्षणं म्हणजे ती चांगली दिसाय, सगळं सुबे, घरात वावर. मी फक्त म्हटलं की ताई, म्हटलं ही आपली मुलगीच्या बाबतीत थोडंसं लक्ष ठेवावं लागेल, अभ्यासावर बी लक्ष ठेवावं लागेल, आणि हिची जी लक्षणं आहेत तर थोडीशी वेगळी आहेत. म्हटलं अभ्यासावर पाहिजे तसं बी लक्ष नाही, पण हिच्या नशिबात चांगली गोष्ट आहे, पण हिनं जर अभ्यासावर लक्ष नाही दिलं तर ते
थोडंसं अवघड होईल जाईल म्हटलं. नाही नाही, अभ्यास करती हो महाराजजी, अभ्यास करती, अभ्यास करती. अभ्यास केलेला कळला निकाल लागल्यानंतर किती अभ्यास केला ती. हं? अशा गोष्टी होतात. पुन्हा त्याच मुलीच्या संदर्भातलं मी बोललो होतो, सांगितलं होतं अभ्यास करते, तर त्या म्हणलं हिचं जर थोडे लक्षणं वेगळे येतं तर मग ती वेगळेत. मग काय वेगळेत? नाही म्हणलं एखादं तुमच्या मनावर म्हणजे काय वेगळे म्हणलं, मी स्पष्ट बोलतो म्हटलं, राग येऊ देऊ नका म्हटलं. ही मुलगी तुमच्या परस्पऱ्या हे प्रेम प्रकरण करू शकते, चांगलं जबरदस्त प्रेम प्रकरण, आणि ते प्रेम प्रकरण टिकणार पण नाही. लग्नाच्या रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे. पण ते घरातून निघून जाऊ शकते वर्ष 6 महिन्यासाठी. झालं दुश्मन. आणि ते झालं ना ते तसंच. त्यावेळेस त्यांना राग आला, पण आता माझ्याकडे तोंड घेऊन कुठं बोलतात ते नाहीत म्हणू शकत. ते आपल्याला माहीत होतं ना. त्या मुलीनं इतर कास्टमधल्या जे खाल्ल्या दर्जात त्यांच्या भाषेत समजतात आपण लोक, तशात व्यक्तीला कुणीतरी ते बी कुठं म्हणजे कुठल्याच मापात नाही. ते मुलगा काही करत बी नाही, काही जी का टुकार म्हणतो आपण, ते रुपयाची काही खरं नाही. त्या मुलानं तिला नेलं पळवून. पळवून नेलाय ते काही गेलेही हा प्रश्न वेगळा आहे. पण ती मुलगी राहिली नाही घरी, कारण ही जे भविष्य होतं माझं, हे भविष्य मी अगोदर बोललो होतं की मुलीचे लक्षणं व्यवस्थित नाही दिसत. म्हणजे ज्यावेळेस आपण असे बघतो गोष्टी, त्या गोष्टीमध्ये तिला समजा प्रेम प्रकरण दाखवत असतं, डबल लग्न दाखवतं, कुठं काही असतात गोष्टी, अगर ती कशी राहू शकते, बऱ्याच गोष्टी कळतात ना. आपण हे सांगायला जातो तर आपल्याला लोक टांगतात. तर कधी कधी हे ज्ञान सुद्धा आपल्या अंगलट येतं, ह्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. तर अशा बऱ्याचशा गोष्टी शिकलो, पण त्या वापरायच्या कशा हे मला अजून बी नीट कळलं नाही. माझं कसं आहे, खरं बोलायचं ही सवय जी आहे ते आहे, मान्य करू समोरचं व्यक्ती अथवा न करू. कारण मला खरंच अजूनही जमत नाही एवढं की काय बोलायचं, समोरच्याला काय सांगायचं का नाही सांगावं. त्याच्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. आपले जे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत तुमचे माझे, ते संबंध बिघडू शकतात आपल्या एका वाक्यामुळे. कारण जपून बोलावं लागतं आमच्यासारख्यानं. आता ते निमित्त होतं काय म्हणते, कावळा बसायला आणि फांदी मोडायला, तसे प्रकार होतात कधी कधी. आम्ही बोलून जातो आणि ते होतं तसं. म्हणायचं महाराजांनीच तसं केलं. आता महाराज कशाला करीन बरं ते? तुमचे नशीब, तुमचं भाग्य तसं होतं म्हणून ते तसं झालं. मी फक्त सांगितलं होतं, यात माझा काय दोष? पण हे दोष कसे सांगायचे ह्याचं ज्ञान मला अजून बी कळलं नाही, व्यवस्थित येत नाही. कधीतरी सांगतो नीट, नाहीतरी फसकीने बोलतो काहीतरी आगाव, आणि येतं अंगलट माझ्या, आणि बसतो पुन्हा बोंबलत. तर मी थोडंफार आता शिकलोय. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्मकथनात की कसं माणसानं सगळं चांगलं चांगलं सांगून, जे वाईट बी असतं ना, नाण्याला 2 बाजू असतात, तशा मला पण 2 बाजू, एक चांगली आहे एक वाईट आहे. मला वाईट पण दिवस आले, वाईट पण म्हणलं मला जरी वाटत असं महाराज म्हणून मज्जा असते काय, की मज्जा काय याची, सज्जा करतात लोक, दुश्मन होतात. चांगलं सांगायला जमत नाही, खरं बोलायला जमत नाही, आणि खोटंच बोलता येत नाही, कारण सवय तशी असते. आणि आम्ही जर खोटं बोलत गेलो तर आम्हाला जे एक वाचासिद्धी काय देवानं दिलेली देणगी आहे, अथवा काही ज्ञान दिलं आहे, आम्ही जर खोटं बोलत गेलो तर ते ज्ञान राहायचं नाही, म्हणून आम्ही त्याला भेटतो. म्हणून आम्ही खरं सांगायला जातो, आणि खरं सांगणंच ही आमच्या जीवाला बेततं, आमच्यावर अंगलट येतं, आणि मग पश्चाताप करायची वेळ येते. तर मी पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणून मी दक्षता घेत असतो, आणि तुम्हाला काही गोष्टी मी सांगत बी असतो. तर आता तुम्ही किती घ्यायचं किती नाही घ्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं. आणि मला वाटतं की आता तुमच्यातून ह्या कार्यक्रमातून बाहेर थोडंसं पडायला पाहिजे, कारण खूप वेळ झालेला आहे, तुमचा वेळ जास्त घ्यायचा नाही. आता बोलणारच आहोत अजून अशाच काही गोष्टीत, काही जीवनात माझ्या घडलेल्या आत्मकथनामधून तुम्ही माझ्या पुढील भागामध्ये ऐकू शकाल. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा, समाधानी राहा, आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा.
हं? आणि तुम्ही प्रतिक्रिया देत जा, म्हणजे मला पुढे सांगायला वेगळं वाटतं. ओम नमः शिवाय.